कसं काय ओळखलं तुम्ही त्याला? चेहऱ्यावरनं आणि एक गरीब सारखा दिसतो. गरीबासारखा बसला होता म्हणून ना? एकदम शांत हां, आणि बोलणं नाही काही नाही. ते पण छान वाटलं म्हणजे. बहुत छान वाटलं. नमस्कार. नेहमीप्रमाणे आज देखील एस टी महामंडळाचा एक चांगला अनुभव. खरं तर आज तुम्ही पाहताय की आमच्या एका विद्यार्थ्याला घेऊन निघालो होतो अहिल्यानगरला, आणि हे कंडक्टर भाऊ आहे जे खाली उभे होते खरं तर, आणि त्यांनी पाहिलं मी पाठीमागच्या सीटवर होतो, तो पुढच्या सीटवर होता. या भाऊंनी त्याला विचारलं की कुठं जायचं, आणि तो जो त्यांच्या मनामधला भाव होता तो अतिशय एकदम म्हणजे एक जबाबदार व्यक्ती कसा असावा. तर हे एस टी महामंडळातले हे कंडक्टर दादांचं नाव मला माहीत नाही खरं तर. नाव सांगा. एस.बी. पाटील, भिवंडी आगार. एस बी पाटील दादा हे भिवंडी आगारमध्ये असतात. खूप छान वाटलं म्हणजे की त्यांनी स्वतःहून आपला हा मुलगा विशेष आहे किंवा मतिमंद या सदरातला आहे असं त्यांना वाटलं, आणि त्यांनी त्याची चौकशी केली. तर खरं तर असे जर जागरूक कंडक्टर सगळीकडे असतील तर आमच्यासारख्यांना या लेकरांसाठी काम करणं सोपं जाईल. खूप छान वाटलं दादा. तुम्हाला आजच्या धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात असेच असंख्य रंग उजळत राहो, आणि त्या अनुषंगाने आपल्या दिव्यांग मुलांच्या आयुष्यात देखील एक चांगले रंग येतील, आणि मग या सप्तरंगामध्ये ह्या मुलांचा देखील एक रंग समाविष्ट होईल असं मला वाटतं. तर चला मित्र, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या नवे तर आजच्या धुलीवंदनच्या आणि अर्थातच पुढील आणखी 3 दिवस म्हणजे एकूण 5 दिवसाच्या रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.